सर्व महाराष्ट्रातील ध्येय परिवारातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, गुरुजनांना, सिस्टीममध्ये काम करणाऱ्या सर्व सदस्यांना स्नेहपूर्वक नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आपणास आनंद होत आहे सांगण्यात की आपल्या ध्येय अकॅडमी संचलित आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 5 जानेवारी 2025 ला संपन्न झाली होती. त्याचा निकालही लागलेला आहे. परंतु सर्वांना उत्सुकता ही आहे की राज्य मेरिट लिस्ट कधी लागत आहे. आता तुमच्या समोर मी राज्य मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि ती कशी पाहायची हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शनपर शेअर करत आहे. चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यस्तरीय मेरिट लिस्ट जाणून घेऊया. चला, मी तर स्क्रीन शेअर करत आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली असेल. असा निकाल पाहण्यासाठी तुम्ही रिझल्ट वर गेलात, रिचेक करण्यासाठी या टॅब वर गेलात, काही तुम्हाला मदत हवी असेल तर हेल्प सेंटरवर गेलात. आता आपण मेरिट लिस्ट या टॅब वर जाणार आहोत. तुम्ही मेरिट लिस्टला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला हे फ्रंट पेज ओपन होईल. आता पहा, याच्यामध्ये इथे आपल्या वरती ध्येय प्रकाशन अकॅडमी मेरिट लिस्ट 2025 हा आपला लोगो असेल आणि इथं मेरिट फिल्टर मेरिट लिस्ट इथं तुम्हाला टॅब दिसत आहे. या ठिकाणी सर्व टॅब आहेत, पण आपण फक्त राज्यस्तरीय मेरिट लिस्ट पाहणार आहोत. राज्यस्तरीय मेरिट लिस्ट मध्ये 172 172 मुलांना या ठिकाणी संधी भेटलेली आहे. राज्याच्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये 172 मुलांचा या ठिकाणी सन्मान हा मोठ्या थाटामाटात होणार आहे. चला, ते भाग्यवंत विद्यार्थी कोणते आहेत ज्यांनी ती मेहनत करून आपल्या हक्काचं त्या ठिकाणी स्थान मिळवलेलं आहे ते पाहूया. चला, आपल्याला काय करायचं, इथं वाचा. इथं काय दिलेलं आहे, स्टेट मेरिट. या ठिकाणी इथं वेगवेगळे प्रकार आहेत. स्टेट मेरिट आहे, डिव्हिजन मेरिट आहे, डिस्ट्रिक्ट मेरिट आहे, तालुका मेरिट आहे, सेंटर मेरिट आहे. तर आपण फक्त या ठिकाणी पाहणार आहोत स्टेट मेरिट. तर स्टेट मेरिट या वर्डला आपण चूज करा. त्यानंतर इथं ऑल स्टुडंट तसंच ठेवा. इथं स्टेट ऑल स्टेट ठेवा. इथं कुठेही तुम्ही कुठल्याही टॅबला टच करू नका. डायरेक्ट स्टेट मेरिट आपण चूज केलेला आहोत आणि डायरेक्ट आपण सर्च स्टेट मेरिट करणार आहोत. पण आपल्याला ही जर स्टेट मेरिट जर पाहायची असेल तर स्टँडर्ड वाईज बी पाहता येऊ शकते. आपण प्रथम सर्च स्टेट मेरिट म्हटलं तर 172 मुलांची या ठिकाणी तुम्हाला यादी दिसत आहे. इथे खाली तुम्हाला इथं वेगवेगळे पेजेस आहेत. फर्स्ट पेजवर 10 मुलं आहेत, सेकंड पेजवर असे त्या ठिकाणी बाकीची 10 मुलं आहेत. असं प्रत्येक पेजवर 10-10 मुलं करत इथे तुम्हाला जवळपास 18 पेज दिलेले आहेत. 18 पेजवर पहिली ते 8वीच्या सर्वचे सर्व या ठिकाणी स्टेट मेरिट आहेत. पण आपल्याला वाटतंय की आपला मुलगा बाबा पहिलीच्या वर्गात आहे, तर मला पहिलीचे स्टेट मेरिट बघायचे आहे. तर स्टेट मेरिट हे ऑप्शन या ठिकाणी चूज करायचं आहे आणि यानंतर आपलं स्टँडर्ड कोणत्या वर्गाची पाहायची आहे ते पाहिजे. सपोज या ठिकाणी मला तिसरीच्या वर्गाची मेरिट लिस्ट पाहिजे असेल तर तिसरीच्या टॅबला मी क्लिक करेन आणि फक्त सर्च मेरिट लिस्ट या टॅबवर क्लिक करेन. बरोबर या ठिकाणी 18 मुलं स्टेट मेरिटला तिसरीला लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी इथं तुम्हाला 18 मुलांची या ठिकाणी नावं दिसत आहे. तुम्हा मोबाईलमध्ये पाहत असाल तर तुम्ही मोबाईल हा आडवा पकडा, तुम्हाला ह्या ठिकाणी दिसून जाईल किंवा डेस्कटॉप मोडला टाका, तुम्हाला तरी दिसून जाईल. अशा पद्धतीनं तुम्हाला हे 18चे 18 या ठिकाणी विद्यार्थी दिसतील. इथं तुम्हाला 2 पेजवर हे विद्यार्थी आहेत. पहिल्या पेजवर 10 आणि दुसऱ्या पेजवर असे 8 असे करून या ठिकाणी लागलेलं मेरिट आपल्याला समजून जाईल. आपण आता तिसरीची ज्यावेळेस इथं मेरिट लिस्ट पाहत आहोत, तर त्यावेळेस तिसरीच्या मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ठिकाणी इथे त्या मुलाचं नाव दिसेल, स्टँडर्ड दिसेल, त्याचा जो बारकोड आयडी आहे तो दिसेल, स्टेट दिसेल, डिव्हिजन कोणत्या डिव्हिजन मध्ये आहे, कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये आहे, कोणत्या तालुक्यामधून बसलेला आहे,
कोणत्या सेंटरला त्याची परीक्षा झाली आहे आणि त्याला मिळालेलं पर्सेंटेज किती आहे. इथे तुम्हाला कोणत्याही पेपरला किती मार्क पडलेले हे ऑलरेडी मार्कशीट मध्ये उपलब्ध झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज दिसणार आहे आणि या पर्सेंटेज नुसार आपलं या ठिकाणी रँकिंग आहे. या ठिकाणी पहा, इथं रँकिंग मध्ये तुम्हाला दिलेलं आहे स्टेट मेरिट मध्ये. या ठिकाणी स्क्रोल असा जर या ठिकाणी केला तर कोणत्या रँकिंगला आपण आहोत. समजा जर सारखे पर्सेंटेज पडलेले असतील तर रँकिंग पण सारखं आलेलं असेल. अशा मल्टीपर्पज सेम मार्कांना त्या ठिकाणी सेम रँकिंग मिळतं आणि त्याच्या असणाऱ्या सर्व बाबी पण विभागून दिल्या जातात. अशा पद्धतीनं इथं रँकिंग पाहायला आहे. आपण पाहू शकता. मला वाटलं की मला या ठिकाणी स्टेट मेरिट मी चूज केलेले आहे आणि मला या ठिकाणी 8वीचं मेरिट पाहायचं आहे. तर 8वीच्या वर्गाला इथं चूज करायचे. फक्त दोनच कॉलमला चूज करायचे आहे. एक म्हणजे मेरिट लेवल कोणती आहे, स्टेट मेरिट, आणि स्टँडर्ड कोणती लेवल आहे. इथं सर्च केलं की तुम्हाला असं करायचं. 8वीची मेरिट लिस्ट 10च विद्यार्थी इतर राज्याच्या मेरिटमध्ये आलेले आहेत. या ठिकाणी त्यांचं पर्सेंटेज आहे, त्यांचं या ठिकाणी त्यांचं रँकिंग आहे. असं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. रँकिंग पाहण्यासाठी थोडंसं स्क्रोल इथं आणि मोबाईल आडवा दिसल्यावर त्या ठिकाणी आडवा पकडल्यावर तुम्हाला दिसून जाईल. अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक वर्गाची रँकिंग पाहता येऊ शकते. इथं स्टँडर्ड आहेत 1ली ते 8वी. त्या वर्गाचं आपल्याला मेरिट लिस्ट राज्याचं पाहिजे. ते पाहून आपला मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागलाय का नाही हेही पाहू शकता. या ठिकाणी 1ली ते 8वीचं राज्याचं मेरिट लिस्ट पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आम्ही हा सपोर्ट केलेला आहे, ही मदत केलेली आहे. यातून तुम्ही तुमचं मेरिट लिस्ट पाहून आपल्याला किती पर्सेंटेज पडले आहे, कितवा रँक आहे हेही पाहू शकता. स्टेट मेरिट मध्ये लागणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीच फक्त इथं शो केलेली आहे आणि इतर यादी इथं शो केलेली नाही. तुमच्या मार्क लिस्ट मध्ये मात्र आम्ही स्टेटमध्ये कोणत्या क्रमांकाला आहोत ही ते रँकिंग नुसार दिसणार आहे. चला, आपण स्टेट मेरिट या ठिकाणी समजलेले आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.